श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मंगळवार आणि त्याचबरोबर आहे योगिनी एकादशी. एकादशी म्हटलं तर बघा, वर्षभरात 24 एकादशी येत असतात. त्याचप्रमाणे दर महिन्यात 2 एकादशी असतात आणि त्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळे असे महत्त्व आहे. त्यातल्या त्यात योगिनी एकादशी म्हटलं तर तिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, कारण ही आषाढ एकादशीच्या आधी येणारी ही एकादशी आहे. त्यामुळे तिला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकादशी म्हटली तर श्रीहरी विष्णू यांना समर्पित अशी आहे. तर गाईला आपण देवाचं स्थान दिलं गेलं आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व असतं. गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतात असं म्हटलं जातं. गाय ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे गायीची पूजा केली जाते. त्याचबरोबर गायीची पूजा केल्यानं घरातील गरिबी दरिद्री निघून जाते. त्याचबरोबर घरामध्ये जर सुख समृद्धी नांदत नसेल तर म्हणून हिंदू धर्मात गायीचं महत्त्व अधिक मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं. त्याचप्रमाणे उद्या आहे योगिनी एकादशी. या दिवशी गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे. त्यामुळे तुमची जी काही गरिबी आहे, दरिद्री आहे, ती सर्व दूर होणार आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य याने नष्ट होणार आहे. तर ती कुठली वस्तू गायीला खाऊ घालायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे योगिनी एकादशी आणि हिला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर पौराणिक कथेनुसार गाय हे विष्णूंचेच एक रूप आहे. तसेच गायीला माता लक्ष्मी असं म्हटलं जातं. म्हणून उद्या योगिनी एकादशीच्या निमित्तानं गायीच्या पूजेला देखील महत्त्व दिलं जातं. ज्याप्रमाणे आपण श्रीहरी विष्णूंची पूजा करतो त्याप्रमाणे गायीची पूजा देखील केली जाते. तर तुमच्या घरातील देवघरात जर बघा श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा मूर्ती जर असेल तर तिच्यावर सकाळी स्वच्छ पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पाण्याने केला तरी चालेल. नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडं बाळकृष्ण जर असेल तर बाळकृष्णावर तुम्ही पंचामृताने किंवा अगदीच पाण्याने अभिषेक करू शकता. त्याचबरोबर पूजा करायची आहे. पिवळे फूल, पिवळी मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे. कुठलीही पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही अर्पण करू शकता. यानं श्रीहरी विष्णूंची आशीर्वाद प्राप्त होणार आहे. अशी ह्या एकादशीला अनन्य असं विष्णू पूजेला अनन्य असं महत्त्व आहे. तर त्याचबरोबर बघा, तुमच्या घरात सतत गरिबी, पैसा टिकत नसेल, पैशांच्या सतत काही ना काही अडचणी असतील, आर्थिक समस्या असेल किंवा जरी घरात पैसा आला तरी देखील तो टिकत नसेल, काही ना काही कारणांनी तो खर्च होत असेल, जर तुम्हाला बघा आर्थिक समस्या जर दूर करायच्या असतील तर या दिवशी, त्याचबरोबर काही पापांपासून मुक्ती जर हवी असेल ना, तर तुम्हाला उद्या योगिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी म्हणून देखील तुम्ही प्रयत्न करूनही कितीही प्रयत्न केले तरी ती पूर्ण होत नसेल तर हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती लवकरच पूर्ण होणार आहे. काय करायचं आहे बघा, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात परंतु तुमच्या प्रश्न काही सुटत नाही, पैशासंबंधी काही समस्या असतील तर त्या सुटत नसतील तर हा उपाय नक्कीच करून बघा. तर काय करायचं आहे, 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू घ्यायचा, 7 केळी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर 7 गुळाच्या तुम्ही गोळ्या तयार करून घेऊ शकता किंवा 7 गुळाचे खडे घेतले तरी देखील चालणार आहे. आणि हे सर्व एका ताटामध्ये घ्यायचं आहे. देवघरासमोर तुम्हाला हे सर्व ताटात तुमच्या ठेवायचं आहे. श्रीहरी विष्णूंची हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या समस्या आहेत त्या तुम्ही सांगायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला
हे गाईला खाऊ घालायचं आहे. तर बघा काय करायचं आहे, सर्वात आधी गाईच्या तोंडाला पुढच्या दोन्ही पायांवर पाणी टाकायचं आहे. त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू लावून झाल्यानंतर तुम्हाला बघा श्रीहरी विष्णूंचं स्मरण करून तुम्हाला तुमच्या हाताने ह्या 7 केळी आणि हे 7 गुळाचे खडे गाईला खाऊ घालायचे आहे. आणि हे करत असताना जर गाईने तुमच्या हात जर चाटला किंवा तर अतिशय उत्तम, तर तुमच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणीही नाही असं म्हटलं जातं. तर गाईच्या पोटात 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. त्यामुळं गायीने जर तुमचा हात चाटला तर तुमचे जे काही दारिद्र्य आहे, ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होणार आहेत. हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे करून झाल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गायीभोवती 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे. आणि ह्या मारत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर गायीची पूजा ज्या ठिकाणी केली आहे तिच्या पायाखालची थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे. आणि नंतर ही माती जी आहे ती एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून तुम्ही तुमच्या देवघराच्या मध्ये ठेवू शकता, किंवा घरात तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात ठेवली तरी देखील चालणार आहे. यामुळं तुमच्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत, ज्या काही दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला बघा जमलं तर गाईच्या पायाखालची माती आवर्जून घरी आणा. त्याचबरोबर तुमच्या ज्या काही बघा तुम्हाला कितीही दिवसापासूनची तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होणार आहे. तेव्हा ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उद्या योगिनी एकादशीच्या निमित्तानं हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. करून बघा, नक्कीच अनुभव येईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.